नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज सातपूर नाशिक या विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण इयत्ता 9वीच्या गणित भाग 2चा अभ्यास करत होतो. त्यामध्ये आपण पहिले प्रकरण भूमितीतील मूलभूत संकल्पना हा भाग सविस्तररित्या वेगवेगळ्या 4-5 व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. आज आपण पुन्हा एकदा गणित भाग 1कडे वळणार आहोत. गणित भाग 1 मधील प्रथम क्रमांकाचं प्रकरण याआधीच आपण घेतलेलं आहे. कुठलं आहे बरं ते प्रकरण? गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1चं नाव आठवत असेल तर सांगा. बरोबर, संचय हे प्रकरण आपण अभ्यासलं होतं. आता प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाचा आपण पुढील काही व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. आज आपण प्रकरणाची ओळख करून घेणार आहोत. सुरुवातीला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मागील काही इयत्तांमध्ये शिकला त्याची उजळणी स्वरूपात आपण करणार आहोत. हा व्हिडिओ तसा उजळणी व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे काही घटक अभ्यासणार आहोत ती प्रामुख्याने पुढील प्रमाणे परिमेय संख्या, मग परिमेय संख्यांच्या काय गुणधर्म आहेत आणि मग परिमेय संख्याचं दशांश रूप कशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं ते घटक आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये विविध संख्या, संख्येशी संबंधित असलेल्या संख्या आणि त्याचे गुणधर्म हा भाग आपण अभ्यासला होता, तोच उजळणी करून घेणार आहोत. चला तर मग प्रत्यक्ष आपण अध्ययनाला सुरुवात करूया. वास्तव संख्यामधील पहिला घटक आहे परिमेय संख्या किंवा संख्या ज्या आहेत वेगवेगळ्या त्या संख्यांचं पुन्हा एकदा उजळणी करून घ्या. मागील इयत्तेमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, वास्तव संख्या किंवा पूर्ण संख्या, परिमेय संख्या या सर्वांचा अभ्यास केला होता. मागील प्रकरणात सुद्धा आपण या संख्या बघितल्या होत्या. या संख्यांची माहिती मी तुम्हाला दिली होती. या सर्व संख्यांचं लेखन आपण संच स्वरूपात कसं लिहायचं ते बघितलं होतं. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्या ह्या 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत जातात. महिरपी कंसात लिहितात. संच लिहिण्याची गुणधर्म पद्धत आहे. प्रत्येक घटक लिहिल्यानंतर आपण कॉमा देतो आणि महिरपी कंस पूर्ण करतो. दुसरा संच आहे, दुसऱ्या संख्या आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये 0 जोडला तर पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. पूर्णांक संख्यांचा संच तयार करत असताना नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे 1च्या विरुद्ध -1, 2च्या विरुद्ध -2, 3च्या विरुद्ध -3 या शून्यासकट या संख्यांचा समावेश केल्यानंतर पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. त्यानंतर परिमेय संख्यांचा संच किंवा कुठल्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात याचा आपण मागील भागामध्ये अभ्यास केला होता. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. जी संख्या p/q स्वरूपात लिहिता येते, p/q. p आणि q हे पूर्ण संख्या असतील, p आणि q हे पूर्णांक संख्या असतील तर p/q सारख्या स्वरूपातील सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि तीच व्याख्या आपण गुणधर्म स्वरूपात लिहिली होती. q हा अशा संख्यांचा p/q संख्यांचा संच आहे की p आणि q बिलॉंग्स टू i, म्हणजे p आणि q आयचे घटक आहे, म्हणजे पूर्णांक संख्यांचे घटक आहे. आणि q हा शून्येतर संख्या आहे, छेदस्थानचा जो पूर्णांक आहे तो मात्र 0 नसावा. 0 सोडून कुठलाही पूर्णांक चालेल. अशा प्रकारच्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. बघा मग विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्ण संख्यांचा संचाचा उपसंच आहे. नैसर्गिक संख्यांचा संच आणि पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांचा संचाचा उपसंच आहे. आणि वरील तिन्ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यांचा संच हा परिमेय संख्यांचा उपसंच आहे असं दिसतं. त्याची पुढची संख्या संच होता वास्तव संख्या. या सर्व संख्यांना मिळून जो तयार होतो या सर्व संख्यांना समाविष्ट करणारा जो आहे
तो म्हणजे वास्तव संख्या संच. याच्यामध्ये दोन मुद्दे येतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्याच्या बाबतीत आपण 8वी इयत्तेला अभ्यास केलेला आहे. याही इयत्तेमध्ये पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला अपरिमेय संख्येची माहिती देणार आहोत, किंवा पुढे ज्यावेळेस आपलं दशांश रूपाचं मांडणी करतात त्यावेळेस तुम्हाला ते सांगतो. आता परिमेय संख्येचा क्रमसंबंध म्हणजे 1/2 किंवा 3/4 अशा दोन परिमेय संख्या असतील तर मग ती लहान कोणती मोठी कोणती हा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये तयार होतो. हे गुणधर्म आपण 8वीला अभ्यास घेतले होते. समजा P/Q आणि R/2 या दोन परिमेय संख्या आहेत. मग P/Q काय येऊ शकतो, 3/4 येऊ शकतो, वजा 1/2 येऊ शकतो, 2/3 येऊ शकतो. काही P आणि Q काय घ्यायचं आपल्याला, पूर्णांक संख्येच्या संचामधील फक्त Q 0 तर असावा. R आणि S पण आपण पूर्णांकामधील कुठल्याही दोन संख्या उचलून तिथे ठेवू शकतो आणि त्याच्यातून परिमेय संख्या तयार झाल्या तर P/Q मोठा का R/S मोठा किंवा कुठला लहान किंवा दोन्ही बरोबर केव्हा येतात हे आपण कसं पडताळून बघू शकतो. या परिमेय संख्या आहेत. Q हा 0पेक्षा मोठा आहे आणि S पण 0पेक्षा मोठा आहे असं गृहीत धरलं आपण, म्हणजे ऋणसंख्या नाही. ज्यावेळेस ऋणसंख्या असेल त्यावेळेस हा क्रमसंबंध काय असतो, विरुद्ध असतो, उलटा असतो. म्हणजे वजा असल्यावरती तो काय असणार आहे, ऋण असल्यावरती हे जे गुणधर्मांचा क्रमसंबंध आहे तो बदलू शकतो. बरं, जर P गुणिले, मग आता हे लहान मोठेपणा ठरवायचे असेल तर तिरकस गुणाकार. P/Q मधला P अंश आहे, R/S मधला S छेद आहे. अंशाचं छेदाशी गुणोत्तर करायचं आणि इकडच्या छेदाचं अंशाचे गुणोत्तर करायचं. P गुणिले S आणि Q गुणिले R हे दोन गुणाकार अंश आणि छेद एकमेकांच्या गुणाकार जर समान असतील तर दोन्ही परिमेय संख्या काय असतात, समान असतात. जर P/S हा गुणाकार Q/R या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर P/Q हा पहिल्या क्रमांकाचा जो पूर्णांक असतो तो काय असतो, परिमेय संख्या असते ती काय असते, मोठी असते. आणि तिसरी अट आहे किंवा तिसरा गुणधर्म आहे किंवा तिसरी शक्यता अशी आहे, P/S हा P गुणिले S हा Q गुणिले Rच्या पेक्षा लहान असेल तर दुसरी परिमेय संख्या म्हणजे R/S ही काय असते, पहिल्या परिमेय संख्येपेक्षा काय असते, लहान असते असं आपल्या लक्षात येतं. हे आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन सुद्धा करू शकतो. तुम्ही प्रत्यक्ष उदाहरण घ्या, 1/2 3/4 घ्या, तिरकस गुणाकार करून बघा. जर समान आले तर पहिला परिमेय संख्या मोठी, पहिला गुणाकार मोठा आला P गुणिले याचा तर पहिली परिमेय संख्या मोठी आणि पहिला गुणाकार लहान आला तर दुसरी परिमेय संख्या मोठी असं आपल्या लक्षात येतं. बरं, मग या परिमेय संख्येचे काही गुणधर्म आपण अभ्यासले होते किंवा काय गुणधर्म आहेत. समजा ABC या परिमेय संख्या असतील, मग A आणि B म्हणजे मग पूर्ण संख्या नाही ना, Aचा अर्थ असा होतो, इथे Aचा अर्थ असा गृहीत धरायचा, A बरोबर P/Q म्हणजे A ही संख्या 1 असू शकते, 2 असू शकते, 2/3 असू शकते. कारण काय, कुठल्याही नैसर्गिक संख्येच्या छेदस्थानी 1 लिहून ती परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहिता येते. कुठल्याही पूर्ण संख्येच्या छेदस्थानी 1 लिहून ती परिमेय संख्येच्या स्वरूपात लिहिता येते. हे आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, या ABC या परिमेय संख्या असतील तर पहिला गुणधर्म काय सांगतो, त्याच्यामध्ये क्रमनिरपेक्षता असते. बेरजेच्या क्रमनिरपेक्षतेचा नियम म्हणजे दोन संख्या घेतल्या, परिमेय संख्या घेतल्या, त्याच्यामध्ये मग 1 आणि 2 ह्या दोन्ही परिमेय संख्या येतील. मग 1 मध्ये 2 मिळवला तर उत्तर येतं 3, 2त 3 मिळवला, 2त 1 मिळवला उत्तर पण येतं 3. मग यावेळेस उत्तर समान येतं, क्रम बदलला तरी, आणि बेरीज असल्यावर याला म्हणतात बेरजेच्या क्रमनिरपेक्षतेचा परिमेय संख्यांचा गुणधर्म. तीच बाब गुणाकाराच्या संदर्भात दोन परिमेय संख्यांचा गुणाकार करा. 2 घेतल्या आपण, 1/2 आणि 1/2 दुसरी घेतली, त्यांचा गुणाकार केला तर 1/4 येतो. 1/2 घ्या आणि 1/3 घ्या, अंशांचा गुणाकार 1, 2 गुणिले 3 6, आणि तेच उलटं सुलटं आपण लिहिलं, उत्तर येतं 1/6. किंवा 2 आणि 3 ह्या दोन परिमेय संख्या घेतल्या, 2 गुणिले 3 6, 3 गुणिले 2 करा, उत्तर तेच येतं आपलं परिमेय संख्याचा क्रमनिरपेक्षतेचा गुणाकाराचा नियम. ओके, साहचर्य हा दुसरा एक गुणधर्म आहे. समजा पहिल्या कंसात A अधिक B अधिक C कंस पूर्ण आणि अधिक C घेतला तर आपण हा कंस पुढच्या दोन पदांसाठी देऊ शकतो. A अधिक कंसात B अधिक C याला म्हणतात बेरजेचा परिमेय संख्याचा साहचर्याचा गुणधर्म. आणि सेम गुणधर्म हा गुणाकारासाठी लागू होतो. A गुणिले
कंसात बी गुणिले सी असेल तर तोच गुणाकार हा कंसात ए गुणिले बी गुणिले कंस पूर्ण गुणिले सीच्या स्वरूपात लिहिता येतो किंवा एवढंच त्याचं उत्तर येतं. बेरजेचा अविकारकाचा परिमेय संख्येचा अविकारकाचा गुणधर्म म्हणजे काय, ए मध्ये शून्य मिळवला किंवा शून्यात ए मिळवला तर उत्तर एच येतं. ए ही तीच परिमेय संख्या येते. कुठल्याही परिमेय संख्यामध्ये शून्य मिळवला असता उत्तर तीच परिमेय संख्या असे म्हणतात. त्याला बेरजेचा अविकारकाचा नियम असे म्हणतात. आणि बेरजेचा गुणाकाराचा अविकारकाचा नियम काय सांगतो, जर कुठल्याही परिमेय संख्येला 1ने गुणलं तर उत्तर तीच परिमेय संख्या येते. 1 गुणिले 1 बरोबर 1 गुणिले ए बरोबर ए. तर व्यस्त बेरजेचा परिमेय संख्याचा बेरीज व्यस्त संख्या, एक परिमेय संख्या घेतली आणि तिची विरुद्ध परिमेय संख्या घेतली तर त्यांची बेरीज ही 0 येते. म्हणून ए आणि वजा ए यांना एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. कारण काय, कुठल्याही दोन संख्यांची बेरीज जर 0 आली तर समजायचं की त्या एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत. त्याचप्रमाणे कुठल्याही दोन संख्यांचा गुणाकार किंवा कुठल्याही दोन परिमेय संख्यांचा गुणाकार 1 आला तर समजायचं त्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. या ठिकाणी 1 अट आहे, ए हा शून्येतर संख्या असावी. ठीक आहे, पुढच्या भागाकडे वळूया आपण. हे अशा प्रकारे परिमेय संख्यांचे गुणधर्म आहे. आता ह्या परिमेय संख्याचं आपल्याला दशांश रूप लिहायचं आहे. मित्रांनो, स्क्रीनवरती काही परिमेय संख्यांचं दशांश रूप आपण लिहिलेलं आहे. इयत्ता 8वीला मागील भागामध्ये आपण हे दशांश रूप कसं काढायचं, काय काढायचं ते शिकलेलं आहोत. त्यामुळे इथे प्रत्यक्ष दशांश रूप कसं लिहायचं ते उदाहरण सोडवलेलं उदाहरण स्क्रीनवरती आहे. 2/5चं दशांश रूप आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 2ला 5ने भाग दिला तर उत्तर येतं 0.4. पहिल्यांदा 2ला 5ने भाग जात नाही म्हणून 0 दिला, दशांश चिन्ह दिलं आणि मग 2वरती 0 घेतला. 5चा पाडा आपण 20 येईपर्यंत म्हणायचा प्रयत्न केला. 5 1 5 5 2 10 5 4 20 म्हणजे 20 ही संख्या 5च्या टेबलमध्ये पाड्यामध्ये 4 या स्थानावरती आहे म्हणून आपण 4 लिहिला. त्या ठिकाणी बाकी 0 आली म्हणून 0.4 हे 2/5 या परिमेय संख्येचं दशांश रूप आहे. बरोबर. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण वजा 7/64 या परिमेय संख्येचं दशांश रूप भागाकार केल्यानंतर असं येते वजा 0.109375. बघा इथे 0.4 आणि इथे दशांश रूप खंडित म्हणजे थांबलेला आहे, बंद झालेला आहे म्हणून याला खंडित दशांश रूप असं म्हणतात. बघा दुसऱ्या उदाहरणामध्ये दशांश रूप चालू झालं 1 0 9 3 7 5 आणि 5 या ठिकाणी 5 या अंकानंतर हे थांबलेलं आहे. परत 101/8 ही एक परिमेय संख्या घेतली आणि तिचं दशांश रूप आपण लिहिण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचं उत्तर आलं आहे 12.625 म्हणजे 6 2 5 आणि 5 या ठिकाणी ते खंडित झालेलं आहे, थांबलेलं आहे म्हणून याला म्हणतात परिमेय संख्येचं दशांश रूप आहे हे खंडित स्वरूपाचं आहे. मग अजून कुठल्या प्रकारे दशांश रूप असतं ते पुढच्या स्लाईडमध्ये दिसतंय. परिमेय संख्याचं अखंड आवर्ती रूप. मग अखंड म्हणजे काय, कंटिन्यू चालत असलेलं म्हणजे सारखं, म्हणजे आता मागच्या स्लाईडमध्ये दाखवतो बघा इथे खंडित आहे, 4 या ठिकाणी थांबलेला आहे. पण तिथे पहिल्या उदाहरणात बघितलं 1736 या परिमेय संख्येचा दशांश रूप बघा 0.47222222 अखंड चालू आहे, अखंड. आणि आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तीच संख्या किंवा तोच अंक किंवा तोच संख्यांचा गट समूह येत असेल ते त्याला आवर्ती म्हणतात. अखंड आहे म्हणजे सलग चालू आहे, ते थांबत नाही. 2 2 2 2 2 अंक हा सारखा काय होतो आहे, पुन्हा पुन्हा येतोय म्हणून त्याला आवर्ती असे म्हणतात. मग ते दशांश रूप आपण असं न लिहिता त्याचं वेगळ्या स्वरूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. ते दशांश रूप आपल्याला खंडित स्वरूपात किंवा थोडं कमी करून लिहायचं असेल तर ते कसं लिहायचं बघा 0 हे त्याचं स्वरूप कसं लिहायचं, हे अखंडित आहे, आवर्ती पण आहे दाखवायचं असेल तर 0.47 हे पहिले 2 अंक लिहायचं आणि जो अंक रिपीट होतो पुन्हा पुन्हा येतो तो अंक लिहून त्याच्यावरती टिंब ठेवायचा. म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायचा की या डोक्यावरती टिंब आहे म्हणजे अखंड रूप आहे आणि आवर्ती आहे, पुन्हा पुन्हा येतं पण म्हणजे इथे एक संख्या येते. दुसऱ्या उदाहरणात बघा 33
26 इथे दशांश रूप दिलेलं आहे परिमेय संख्येचं 0.26922307 92307 असं सारखं चालेल बघा. मग काय याच्यामध्ये काय तर 269230 संपला का, 7 संपला का, परत 69237 6923007 हा गट या ठिकाणी पुन्हा पुन्हा येतो आहे. म्हणजे अखंड आहे पण आवर्ती आहे, पण मग इथे एक अंक आवर्ती नाही तर अंकांचा समूह, अंकांचा गट आवर्ती आहे. तो गट आहे 6923007. मग ज्यावेळेस गट आवर्ती असेल तर प्रत्येक याच्यावरती टिंब ठेवता नाही येणार, त्या संपूर्ण गटाच्या वरती एक आडवी रेषा मारली का असं लक्षात येतं किंवा असं समजायचं की हा संपूर्ण गट पुन्हा पुन्हा येतोय. अशा प्रकारचं जे दशांश रूप असतं परिमेय संख्याचं त्याला म्हणतात अखंड आवर्ती रूप. अखंड आहे म्हणजे खंड पडत नाही आणि आवर्ती आहे. मग दशांश संख्येचं 2 प्रकारे आपल्याला परिमेय संख्येचं 2 प्रकारे दशांश रूप आपल्याला दिसतं. एक खंडित स्वरूपाचं आणि दुसरं अखंड आवर्ती. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की परिमेय संख्येच्या व्याख्यानंतर अपरिमेय संख्याचं आपण डिस्कशन केलं होतं. ती पण ह्या 2 शब्दांशी संबंधित आहे. अखंड आवर्ती म्हणजे काय, अखंड अनावर्ती म्हणजे काय आणि त्याचा संबंध अपरिमेय संख्याशी कसा येतो तो आता मी तुम्हाला सांगतो. प्रथमतः आपण तिसरं उदाहरण डिस्कस करून घेऊया. 56/37 बरोबर 1.513 513 513. इथे पण अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येत आहे म्हणून त्याच्यावरती आपण रेख ओढणार आहोत आणि हे जे रूप आहे अखंड आवर्ती रूप दशांश रूप आपल्याला बघायला मिळतं. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथमतः बघितलं की खंडित स्वरूपाचं हे दशांश रूप परिमेय संख्येचं आणि दुसरं रूप आहे अखंड स्वरूपाचं आवर्ती रूप. परंतु काही संख्या अशा आहेत की ज्यांचं दशांश रूप हे अखंड असतं पण अनावर्ती असतं. म्हणजे इथे जसं एखादी संख्या पुन्हा एखादा अंक पुन्हा पुन्हा येतो किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो, तसं काही संख्यांच्या दशांश रूप हे अखंड पण असतं त्याचप्रमाणे अनावर्ती असतं. अखंड असतं अनावर्ती म्हणजे रिपीट होत नाही, वेगळ्याच अंक येतात वेगळा. तर अशा प्रकारचं दशांश रूप असलेल्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. ठीक आहे, ओके. आपण आपल्या भागाकडे वळूया. आता या भागातील शेवटचा मुद्दा उजळणीमधील अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या आपल्याला P/Q रूपात कसं लिहायचं ते पुन्हा एकदा उलट्या बाजूने. समजा हा 0.77777 अनंतापर्यंत चालतोय. हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे, P/Q रूपात लिहायचा आहे. तर तो कसा आपल्याला P/Q मध्येच रूपांतरित करायचा. प्रथमतः आपण दशांश रूप जे लिहिलं त्याला x मानायचं. x बरोबर 0.777 अनंतापर्यंत. मग आताच सांगितलं तुम्हाला, जर एखादा अंक किंवा अंकाचा गट जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्यावरती टिंब ठेवून किंवा आडवी रेषावरून आपल्याला संक्षिप्त स्वरूपात लिहिता येतं. मग ते संक्षिप्त स्वरूप आपण लिहिलं 0.777 सारखा जातोय म्हणून 7वर टिंब ठेवलेला आहे म्हणजे 0.7 म्हणजे एक्सची किंमत आली 0.7. मग आता दोन्ही बाजूला 10ने गुणलं तर 10x गुणिले 777ला तर 10ने गुणलं तर 7.777 आणि मग ते आपण परत खंडित स्वरूपात किंवा संक्षिप्त स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते उत्तर येतं 7.7 आणि डोक्यावरती टिंब ठेवला. आता आपण 10x मधून x वजा करू म्हणजे डाव्या बाजूमधून डावी बाजू वजा करू, उजव्या बाजूतून वजा. 10x मधून x वजा केला तर उत्तर येतं 9x आणि इथे 7.7 डोक्यावरती टिंब वजा 0.7 यांची वजाबाकी केली तर उत्तर येतं 7. हा 9 इकडे गुणिले तिकडे जाताना भागिले झाला 7/9 म्हणजेच आपलं असं लक्षात येतं की 0.77777 अनंतापर्यंत याचं P/Q स्वरूपातील लेखन कसं करता येतं 7/9. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल मागील काही भागांमध्ये आपण परिमेय संख्या, त्यांचे गुणधर्म, त्या अखंड स्वरूपात किंवा आवर्ती स्वरूपात दशांश रूप कसं आहे, त्यानंतर P/Q रूपात कसं मांडायचं हा भाग आपण उजळणी स्वरूपामध्ये घेतलेला आहे. याच्यावर आधारित आपल्याला सराव संच 2.1 सोडवायचा आहे. तो मात्र प्रत्यक्षपणे आपण सोडवणार आहोत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत या घटकाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत. धन्यवाद.